श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 4था श्रावणी सोमवार आणि आजची शिवामूठ आहे जव. तर मी छान अशी सेवा करणार आहे. दर टायमाला तुम्हाला माहिती आहे मी दर सोमवारी रुद्राभिषेक करते. तर तुम्हाला मी दाखवते की मी कसं करते. सर्वप्रथम मी सुरुवात करते. माझ्याकडे गौरी शंकरांचं हे रुद्राक्ष आहे. तर मी त्यांना पहिला अभिषेक करते. पहिला पाण्याने करते 5 वेळेला, त्यानंतर दुधाने आणि परत पाण्याने. तर मी मंत्र म्हणते, ओम गौरी शंकराय नमः. ओम गौरी शंकराय नमः. अभिषेक केल्यानंतर मी स्वच्छ पुसून त्यांना चंदन आणि भस्म लावते. त्यानंतर त्यांना फूल अर्पण करते, बेलपत्र ठेवते आणि धूप दीप ओवाळते आणि त्यांना नमस्कार करते. त्यानंतर मी शिवलिंगवरती 11 वेळा अभिषेक करते पाण्याने, त्यानंतर दुधाने आणि परत पाण्याने. त्यानंतर मी पाठ करते रामरक्षा स्तोत्र, त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष, त्यानंतर रुद्र अध्यायचं पठण करते, त्यानंतर शिवकवचचं पठण करते. त्यानंतर 11 वेळेला शिवगायत्री मंत्र, 11 वेळेला महामृत्युंजय मंत्र, 11 वेळेला अमृत संजीवनी मंत्र, 11 वेळेला संजीवनी मंत्र. तमेव प्रत्यक्षं ब्रह्मसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं ब्रह्मासि. तर अभिषेक केलेलं पाणी मी एका तांब्यात साईडला काढून ठेवते, मोठ्या तांब्यात. त्यानंतर मी स्वच्छ पुसून घेते शिवलिंगला आणि मग त्यांना भस्म लावते, त्यांना फूल अर्पण करते आणि धूप दाखवते. त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली, महादेवांचे 108 नावं बेलपत्र अर्पण करत एक नावं म्हणायचे, नावांचा उच्चार करत एक बेलपत्र ठेवायचं असतं. तर माझ्याकडे 108 बेलपत्र नव्हते, तर मी 11 बेलपत्र अर्पण करते. 10वा बेलपत्र अर्पण केल्यानंतर जो लास्ट 11वा बेलपत्र असतो ते अर्पण करत बाकीचे सर्व नावं मी 108 महादेवांची नावं म्हणत त्यांचं पाठ करते. त्यानंतर मूठभर शिवामूठ घेते. तर आज होतं शिवामूठ जव, तर मी जव घेतले मूठभर. आता बघा चिन्मय पण मागतोय. तर मी मंत्र म्हणते, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण करा देवा. आणि आपली जी इच्छा आहे ती बोलायची आणि शिवामूठ अर्पण करायचं. आणि शिवामूठ अर्पण करताना कधी पण ते सुके नसावे, थोडं पाणी टाकून त्यांना ओले करायचं आणि ते मूठ आपल्याला अर्पण करायची आहे. माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण करा देवा. केलं.
त्यानंतर मी 21 जवांचा सुद्धा उपाय करते. 21 जव घ्यायचे आहेत आणि 16 वेळेला आपल्याला कमलक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आणि त्यानंतर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे. ते आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप खूप प्रभावी सेवा. नंतर आम्ही सर्व मिळून आरती करतो. गणपती बाप्पाची, महादेवांची, माताची, गणपती बाप्पा करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची अनुर्वी पूर्वी सर्वांगी सुंदर उटशिंदुराची, कुंती नडकी मान मुक्ता तोळांची. जय देव जय मंगळमूर्ती हो श्री मंगळमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नखचित परा तुझ गौरी परा. चंदनाची ओटी कुंकुम तेशरा. हिरे जरीत मुकुट शोभतो बरा. रुजुंती पुरे चरणी घालायला. शिशलालुडले तेत्वासून प्रणिप्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध. जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकर. आरती वाढो तुझवर जय देव जय. तुम्हाला जर माझी आजची सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.